आपल्याला पटत नाही ना, आपल्याला पटत नाही तर ते आपल्या करता नाहीये, ते ज्यांना पटतं त्यांनी त्याचा विचार करावा. आपल्याला पटत नाही, आपल्यासाठी ते नाहीये. अद्वैताचा विचार करणाऱ्या लोकांना द्वैत मत पटत नाही. म्हणजे काय, म्हणजे ते तुमच्या करता मांडलेलं नाहीये. जे अजून द्वैतात राहतात त्यांच्या करता ते मांडलेलं आहे. ते जेव्हा अद्वैतात येतील तेव्हा तुमचं पटेल, तुम्ही भांडू नका. भांडणाची प्रतीक्षा ही नेहमी असावी, पण भांडण हे नेहमी प्रतीक्षेत असावं, ते प्रत्यक्ष नसावं, असं आहे. असो, अनुषंगिक विचाराला महत्व देत नाही. कर्मयोगाला एक विशिष्ट स्थान देण्यात आलं, कारण तिथूनच मानवी जीवनाचा प्रारंभ आहे. आणि कर्मयोगाची परिसमाप्ती झाल्यानंतरही केवळ आणि केवळ जगताच्या कल्याणाकरता कर्मयोग रत राहणं ही मानवी जीवनाची परिपूर्णता आणि श्रेष्ठता मानली गेली असेल तर भगवद्गीतेमध्ये आपण तो दोन विचार मी आपल्या समोर ठेवतोय, भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्मापासून अर्जुनाच्या किंवा गीतेच्या विचाराला प्रारंभ झालाय आणि युद्ध प्रवृत्त करण्यामध्येच गीतेची समाप्ती झाली आहे. कर्मातून कर्मात नेणे हा गीतेचा विचार आहे. मध्ये मध्ये ज्ञान झालंय, पण ज्ञान झाल्यानंतरही भगवान म्हणतात, अर्जुना यथेच्छसी तथा कुरु, तुला जे हवं ते कर आता. अर्जुनही म्हणतात देवाला की देवा करिष्य वचनम तव, तुम्ही म्हणाल ते करीन. गीता जरी इथं थांबत असली तरी ही गीता ज्या भीष्म पर्वामध्ये महाभारतात प्रकट झाली, त्या भीष्म पर्वामध्ये पुढे गीता संपल्यानंतर अर्जुनाने युद्ध केल्याचा इतिहास आहे. मग ज्या अर्थी ज्ञानानंतरही ज्या युद्धापासून अर्जुन विनमुख झाला होता त्याच युद्धामध्ये जर प्रवृत्त होत असेल तर कर्तव्य कर्मापासून पदच्युत झालेला, विचारानं च्युत झालेला हा कर्तव्य कर्मामध्ये सहजतेनं प्रवृत्त होणं, कर्मातून कर्मात आणणं हे गीतेचं जर साध्य असेल आणि ते आणण्याकरता जर मध्ये ज्ञान येत असेल तर आधीचं कर्म आणि नंतरचं कर्म या दोन्ही ठिकाणी ज्ञानाच्या मागे आणि पुढे कर्माचा विचार अपरिहार्यतेनं स्वीकारावा लागतो. हाच विचार श्रीमद भागवताच्या दृष्टीनं आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतो. तोही विचार करण्यासारखा आहे. भागवताचा प्रारंभ कुठून झाला, मला भागवत सांगायचंच नाही आहे. भागवताचा प्रारंभ कुठे झाला आपण पहा. शौनकाने 1000 वर्ष चालणाऱ्या सत्राला आरंभ केलाय. भागवताचा प्रारंभ कुठे बघा आपण. शौनकादी ऋषींनी 1000 वर्ष चालणारा सत्र यज्ञ सुरू केला. त्या यज्ञामध्ये सूतांचं आगमन झालंय. आगमन झाल्यानंतर शौनकादी ऋषींनी सूतांना मान दिलाय, उत्थापन दिलं, त्यांना पाद्य अर्घ्य दिलं, त्यांना आसन दिलं. आणि आसन दिल्यानंतर या शौनकादी ऋषींनी सूतांना असा प्रश्न विचारला की आपण आमच्या यज्ञामध्ये आला आहात, आम्हाला याचा आनंद आहे, पण आपण आला आहात आणि या यज्ञामध्ये जो आम्हाला मधून काही वेळ मिळतो त्या वेळेमध्ये आपण आमच्या कल्याणासाठी आम्हाला काही सांगा. आणि मग सूतांनी त्यांना त्या मधल्या वेळेमध्ये भागवत सांगितलं. असा भागवताचा आरंभ आहे. भागवताने ज्ञान दिलं शौनकादिकांना. यज्ञ हे कर्म आहे. यज्ञ तत्वदृष्टीनं बहिरंग कर्म आहे. यज्ञाने काय होणार आहे, अंतःकरण शुद्धीचं ते एक माध्यम आहे. सकामतेतून निष्कामतेत आणण्याचं ते एक माध्यम आहे. निष्काम कर्माचा परिणाम अंतःकरण शुद्धी आहे. अंतःकरण शुद्धी हा ज्ञानाचा अधिकार आहे. ज्ञानानं जीवनाची धन्यता आहे. ती धन्यता कर्माची इतिकर्तव्यता आहे. असं असूनही ज्या यज्ञ कर्मामध्ये शौनकादी ऋषी प्रवृत्त झालेले आहेत त्या शौनकादी ऋषींना त्या यज्ञामध्ये आलेल्या सूतांनी भगवत संबंधानं जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानानं शौनकादी ऋषींचं समाधान झालेलं आहे. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर कर्माची आवश्यकता राहत नाही हे जरी खरं असलं
तरी हे सगळं ज्ञान ऐकून झाल्यानंतरही शौनकादिकांनी आपला यज्ञ पूर्ण केलेला आहे हे भागवत जर आपल्याला सांगत असेल, तर यज्ञ नावाच्या कर्मामध्ये प्रवृत्त होणारे शौनकादी ऋषी ज्ञानानंतरही आपला यज्ञ पूर्ण करण्याची आवश्यकता नसतानाही यज्ञ पूर्ण करतायत. याचा अर्थ कर्मातून कर्मामध्ये नेण्याकरता ज्ञानाची आवश्यकता असते. हा कर्मयोगाचा विशेष विचार आपल्याला कर्मदृष्टीने विचारात घेता येतो. कर्मयोग का महत्वाचा आहे? कर्मातून कर्मात जाण्याकरता. मग कर्मातून कर्मातच जायचं असेल तर मध्ये ज्ञान हवं कशाला? पण ज्या कर्मातून ज्या कर्मात जायचं आहे ते कळण्याकरता मध्ये ज्ञान लागतं. ही भूमिका आहे. त्याकरता ज्ञानयोगाचा विचार महत्वाचा ठरतो. ही एक सामान्य भूमिका मी आपल्या समोर ठेवतोय. कर्माला महत्व का दिलं गेलं हे याच्यासाठी. नंतरचं कर्म हे सहज कर्म आहे. आधीचं कर्म पुरस्सर केलेलं कर्म आहे, हेतू पुरस्सर कर्म आहे. मला अमकं अमकं प्राप्त व्हावं याच्याकरता केलेलं कर्म, आणि मला काहीही करायचं नाहीये तरीही मी कर्म करतो आहे हे कर्म, या दोन्हीमध्ये अंतर आहे. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद्हि गोत्रव्रतम असं भर्तृहरीने म्हटलंय. संतांचं हे गोत्रव्रत असतं की ते आपण हातात घेतलेलं कार्य पूर्णतेला नेल्याशिवाय थांबत नाही. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद्हि हे संतांचं गोत्रव्रत आहे. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु, हातात घेतलेलं, आपल्या मराठीमध्ये हाती घ्याल ते तडीस न्या असं आपण म्हणतो. पण बऱ्याच वेळेला हाती घ्याल ते ज्या कारणाने घेतलं जातं ते जर तडीस नेण्याच्या पूर्वीच साध्य होत प्राप्त होत असेल तर तडीस नेण्याचं कारण ठरत नाही, म्हणून माणसं अर्धवट काम सोडून देतात. आता त्याची गरज राहिली नाहीये. एखादा मुलगा शिकतोय, 10वी झाला, 12वी झाला, 12वी झाल्यानंतर वडिलांनी त्याला विचार केला त्याचा, आणि त्याला सांगितलं आता 12वी नंतर पुढे तू शिकत जाणं किती शिकणार आहेस, त्याच्यापेक्षा आपला व्यवसाय आहे घरातला, तू व्यवसायाला लाग, त्याच्यात तुला अनुभवानं शहाणपण येईल. आणि तो व्यवसायाला लागला. तो शिक्षण कशा करता घेत होता? अगदी सामान्यत्वानं विचार करायचा झाला तरी जीवनाच्या उदरनिर्वाह करता. शिक्षण, आताचं शिक्षण कशा करताय? शहाणं होण्याकरता फारसं नाही आहे. पैसा, पॅकेजवर सगळ्या शिक्षणाचं महत्व आहे. पॅकेज ते किती आहे ते महत्वाचं आहे. मला त्यातून कळतं किती, ज्ञान किती होतं, हा फार फार गौण प्रश्न आहे. हा गौण मुद्दा आहे. मुख्य काय आहे की मला चांगल्यातलं चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे. मला चांगल्यातली चांगली श्रीमंती जीवनशैली आचरता आली पाहिजे. माझ्या हाताशी गाड्या असल्या पाहिजेत, माझ्या हाताशी अमुक असलं पाहिजे, मला चांगली पत्नी मिळाली पाहिजे, किंवा तिला चांगला पती मिळाला पाहिजे. जे काही असेल ते चांगला पती मिळावा. त्याला आई वडील शक्यतो नसावेत, असले तर ते खेड्यात घरी शेती करणारे असावेत. पुणे किंवा मुंबई इथं स्वतःचा फ्लॅट असावा. 2 गाड्या घरामध्ये असाव्यात. हा क्रायटेरिया आहे चांगल्या मुलाचा. एवढंच आहे. त्याचं शिक्षण काय, तो खरंच घरातली परंपरा काय आहे, काही संस्कार आहेत की नाही, हे फारच गौण प्रश्न आहेत वगैरे. आता शिक्षण कशा करता चालू आहे? त्याचं निर्वाह करता चालू आहे. शिकेल कुठेतरी, नोकरी लागेल, चांगला पगार मिळेल, चांगले जीवन जगता येईल याच्याकरता तो शिकतोय. पण चांगले पैसे मिळतील याच्याकरता शिकणारा तो मुलगा जर 12वी नंतरच तो चांगले पैसे मिळवायला लागला तर पुढच्या शिक्षणाचा का विचार करेल? तो म्हणाला आता शिकून काय करायचंय, बास ना, पुरे झालं, आता नको हे, आता आपण इथे थांबूयात. पण इथे थांबूयात असं जर तो म्हणत असेल तर कर्मयोग हा पूर्णत्वाने आचरणात आणला गेला नाही, हे त्याचं उत्तर आहे. मी याला समांतर भूमिका ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं गेलं. मला चरित्र सांगणं हा हेतू नाही आहे. कशा करता दिलं गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी धर्मसभेसमोर असा प्रश्न मांडला होता की ही आमची मुलं आहेत, तुम्ही आम्हाला बहिष्कृत केलेलं आहे, या मुलांच्या मौंजी बंधनाचा प्रश्न निर्माण होईल, त्याच्याकरता अधिकार आम्हाला प्राप्त व्हावेत, याच्याकरता आम्ही काय प्रायश्चित्त करावं? त्यांनी सांगितलं देहांत प्रायश्चित्त घ्या.
देहांत प्रायश्चित्तानंतर मुलांना मौंजी बंधनाचा अधिकार मिळेल ना? ते म्हणाले आम्ही बघू नंतर. त्या बघू या शब्दावर विश्वास ठेवून यांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. जे काही असेल ते, मला त्याच्यातल्या योग्यतेची किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची आत्ता चर्चा करायची नाही आहे. कालांतराने हाच प्रश्न निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी भावंडांसमोर निर्माण झाला की वय आता होत चाललं, तर मौंजी बंधनाचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. ते पैठणला गेले, जाणार पैठणला जायचं ठरलं. धर्मसभा पैठणला आहे, जायचं ठरलं. कधी निघायचं चर्चा चालू असताना निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना असं विचारलं, ज्ञानोबा, पैठणला जायचं, धर्मसभेसमोर प्रश्न मांडायचा, मौंजी बंधनाचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा आणि त्या अधिकाराला अनुसरून आपण स्वतःची मुंज करायची. कशा करता? आणि कशा करता म्हणजे मुंज कशा करता, मौंजी बंधन कशा, उपनयन कशा करता? त्यांनी सांगितलं वेदाध्ययनाचा अधिकार यावा म्हणून. ज्ञानाचा काय जे असेल ते वेदाध्ययनाचा अधिकार यावा. वेदाध्ययन कशा करता? निवृत्तीनाथ महाराज, वेदाध्ययन कशा करता? ज्ञान होण्याकरता. ज्ञान कशा करता? ज्ञान कशा करता? जीवन धन्य होण्याकरता, परब्रह्म आपल्याला कळावं याच्याकरता. निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं, तुला काय वाटतं, आता आपल्याला ब्रह्म कळत नाही? ज्ञान तर आम्हाला झालेलंच आहे, आम्हाला ज्ञान झालं ना. परमात्मा आमच्याशी बोलतो, परमात्म्याच्या व्यापकतेचा आम्हाला क्षणोक्षणाला अनुभव आहे. परमात्म चरणाविषयीची आमची अंतःकरणातली भक्ती भावना ही क्षणोक्षणी दृढमूल होते आहे. आम्हाला आता कोणत्याही अशा मौंजी बंधनाची आवश्यकता नाहीये, कोणत्या वेदाध्ययनाची आवश्यकता नाहीये, कोणत्या ज्ञानाची आवश्यकता नाहीये. कारण त्या ज्ञानानं जो परमात्मा आम्हाला कळावा तो परमात्मा आम्हाला कळालेला आहे. आम्ही लोकांना सांगतोय देव म्हणजे काय आहे, आणि आता आम्हाला कोण शिकवणार देवाची? आता आम्हाला परमात्मा विचाराच्या प्राप्तीची गरज काय आहे, तर काही गरज नाही. मग काहीच गरज नाहीये. आम्ही जर त्याच्या पुढे गेलेलो आहोत तर आता पुन्हा मागे येऊन मौंजी बंधनाचे गाठ कशाला घालायचा? हे सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, दादा असं करून चालणार नाही. कारण मागून येणारे लोक हे नेहमी कृती बघत असतात, कृतीच्या मागच्या विचाराचा ते परामर्श घेत नाहीत, विचाराचं चिंतन करत नाहीत, ते फक्त कृती बघतात. आणि याचा अनुभव मी घेतलाय. मी एका माणसाला सहज असं सांगितलं, मागून येणारे लोक कृतीचं अनुकरण कसं करतात याच्याकरता म्हणून सांगतो. एका माणसाला मी सहज सांगितलं, तंबाखू खाऊ नये, तंबाखू ओढू नये, सिगारेट वगैरे ओढणं हे चांगलं नसतं, हे पाईप ओढणं, सिगारेट ओढणं, चिलीम ओढणं हे चांगलं नसतं. त्यांनी काय सांगावं? तो म्हणाला, गजानन महाराज ओढत होते. मग माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला त्यांचं फक्त तेवढंच दिसलं का? ते ज्या अधिकारावर होते तो अधिकार कधीच आम्ही समजून घेणार नाही का? त्यांची कृतीच फक्त आम्ही बघणार आहोत का? त्यांच्या चरित्रामध्ये ते एक उकिरड्यावर बसून उष्ट अन्न खातानाचा सुद्धा प्रसंग आहे. आम्हाला ते करता येईल का? तेवढं मोकळेपण, तेवढं मोठेपण, तेवढं व्यापकपण आणि शुद्धाशुद्ध आणि युक्तायुक्ततेच्या भेदाच्या अतीत जाऊन केलेला विचार हा आम्हाला जर जमत नसेल तर त्या क्रियेचं केवळ आणि केवळ क्रिया म्हणून अनुकरण करण्याचा आमचा अधिकार कोणता? पण मागून येणारा वर्ग हा फक्त क्रिया बघत असतो, क्रियेच्या मागचा विचार बघत नसतो. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून आपल्या बंधूंना सांगितलं, निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं, दादा असं करता येणार नाही. कारण आज जर आपण हे नाही केलं ना तर उद्या लोक हेच म्हणतील की ज्ञानेश्वर महाराजांनी केलं नाही ना, आपल्याला करायचं काय कारण आहे? याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखात त्या प्रसंगातले शब्द आहेत. नामदेवरायांनी त्याचा फार चांगला विचार केलाय त्यांच्या अभंगामध्ये. आणि निवृत्तीनाथ महाराजांना बोलताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले, प्रत्यवाय आहे अशा स्त्री चालता पावन अवस्था जरी झाली, जरी पावन अवस्था झाली तरी अशास्त्री चालता प्रत्यवाय आहे का? कारण मागून येणारे लोक आमचं आचरण करतात, आमच्या मागून येण्याचा प्रयत्न करतात आणि ते मागून येताना जर त्यांची काही चूक झाली तर आपली कृती चुकीची आहे
असा निरोप जगतामध्ये जाईल. याच्याकरता आपण कर्म करण्याच्या पूर्वी, आपल्याला ज्ञान मिळवण्याच्या पूर्वी जी कर्माची शुद्धता आम्ही विचारानं स्वीकारत असतो, ती शुद्धता आमच्या कर्मामध्ये निर्हेतुकपणाने येत असेल तर तो कर्मयोगाचा परिपूर्ण विचार होत असतो. कर्मयोगाची भूमिका अशी आहे, थोडंसं याच्याकडे डोळसपणाने बघितलं पाहिजे. सहेतुक बुद्धीनं केलेलं कर्म ते निर्हेतुक बुद्धीनं केलेल्या कर्मातल्या शुद्धतेमध्ये कोणताही फरक न पडता जर ते कर्म तशाच पद्धतीनं होत असेल तरच मध्ये ज्ञानाचा विचार मानावा लागतो. आणि तो कर्मयोग हा ज्ञानाच्या पूर्वी आणि ज्ञानाच्या नंतर या दोन्ही ठिकाणी आम्हाला स्वीकारावा लागत असेल तर गीतेने कर्मयोगाला जास्त प्राधान्य दिलं याच्याकरता. आणि म्हणून 18 अध्यायापैकी काही अध्यायांचा विचार सोडून दिला. पहिला अध्याय प्रस्तावनेचा म्हणून सोडून द्या. 16व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायातल्याच विचाराची पुनरावृत्ती झाली. तो विषय 9व्या अध्यायामध्ये सुरू केला होता, परंतु वेगळाच प्रश्न विचारल्याने विषय दुसरीकडे गेल्या म्हणून त्याचं विवरण राहिलं होतं, ते 16व्या अध्यायामध्ये आलं. 18वा अध्याय ही एकाध्यायी गीता आहे. सगळ्या गीतेचा परामर्श पुन्हा 18व्या अध्यायामध्ये घेतला गेला. म्हणून असे काही निवडक 3-4 अध्याय जर सोडून दिले तर 14 अध्यायांपैकी, मी सामान्यत्वानं सांगतो, तुम्हाला याचा तपशील हवा असेल तर उद्या सांगतो, पण सामान्यत्वानं साधारणपणानं 14 अध्यायांमध्ये जर गीतेमध्ये स्वतंत्रतेने विषयाची मांडणी केलेली असेल तर त्या 14 अध्यायापैकी 11 अध्यायामध्ये कर्मयोगाचं निरूपण आहे. इतका कर्मयोग महत्वाचा आहे. ज्ञान थोडंच असतं पण महत्वाचं असतं. कर्मयोगाच्या परिपूर्ततेकरता ज्ञानाचीच गरज आहे. ह्याच्यात काही किंतूच नाही आहे, याच्यामध्ये काही संशयच नाही, वादच नाही. याच्याकरता ते ज्ञानाचं थोडं आहे, 2 अध्यायामध्ये ते होऊन जातं. पण 11 अध्यायामध्ये ज्ञानाच्या पूर्वीचं कर्म आम्ही कसं केलं पाहिजे आणि ज्ञानोत्तर कर्म कसं होतं, केलं पाहिजे असा विचार ज्ञानानंतर येत नाही, कसं होतं आणि ज्ञानापूर्वी ते कसं करायला हवं, या दोन्हीची सांगड या ज्ञानामध्ये घातली जाते. पण या दोन्ही गोष्टी, जे केलं जातं आणि होतं, या दोन्ही कर्माच्या भूमिका आम्हाला स्पष्टपणाने कळाल्या पाहिजेत. कारण एकातून आम्हाला तत्वज्ञान होणार आहे आणि दुसऱ्यातून तत्वज्ञानाची अभिव्यक्ती होणार आहे. आम्हाला तत्वज्ञानाची प्राप्ती होणं आणि जगताकरता त्या तत्वज्ञानाची अभिव्यक्ती करणं, या दोन्ही करता कर्माचा विचार महत्वाचा आहे. हा कर्मयोग ज्ञानयोगाच्या बरोबरीनं येतो, भक्तियोगाच्या बरोबरीनं येतो. मला भक्तियोगाकडे आता जायचंच नाहीये, तो मुद्दाही नाहीये. मग या कर्माचा विचार जो ज्ञानाच्या पूर्वी करावा लागणार आहे, जे हेतुतः कर्म जिथं केलं जातं, तो कर्मयोग नेमका कुठून आणि कुठपर्यंत याचा विचार बोलून दाखवताना ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्या आपण सुरुवात जिथून केली, ज्या जन्यजनक भावाचा विचार गीतेच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी करून दिलेला आहे, त्यामध्ये 4थ्या अध्यायाच्या शेवटापासून ते 11व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी ही कर्म, ज्ञानाच्या पूर्वी जे कर्म करावं लागणार आहे त्या हेतुपूर्वक केल्या गेलेल्या कर्माचा विचार या 4थ्या अध्यायाच्या शेवटापासून ते 11व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत केलेला आहे. आणि तेच ज्ञानेश्वर महाराज या 4थ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायापर्यंत, म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 या 8 अध्यायामध्ये या कर्मयोगाचा विचार जो ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला, त्याचा संकोच 3 शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराज या 8 अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलं गेलंय. हे जे 8 अध्याय, 4थ्या अध्यायाच्या शेवटापासून ते, आपण 4था सोडून देऊ, शेवटापासून 5, चला 7 अध्याय घ्या. या 7-8 अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलं गेलंय भगवंताकडून अर्जुनाला. खूप काही बोललेत भगवान, खूप काही बोललेत. 7व्या अध्यायामध्ये तर ज्ञानाच्याही भूमिका बोलून दाखवल्यात. ते ज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञान म्हणजे काय, वगैरे वगैरे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा 7व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकावर त्याचं चिंतन करताना ज्ञानाची भूमिका गीतेने बोलून दाखवली, ज्ञानोबाऱ्यांनी बोलून दाखवली. जाणीव जेथ नरिगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्य बुद्धी अज्ञान हेही जाण.
अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होवोनी जायचे. या 3 ओव्यांमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्ही भूमिका स्पष्ट केल्या. ज्ञानाची भूमिका 7व्या अध्यायात आलेलीच आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा यासारख्या श्लोकांमधून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचाही विचार बोलून दाखवला. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान आणि ज्ञानवान झाल्यानंतर माम प्रपद्यते शरणागतीचा विचार, हा सगळा विचार 7व्या अध्यायामध्ये येऊन गेला. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी तो 11वा अध्याय तिथपर्यंत 11व्या अध्यायापर्यंत हा विचार नेऊन पोचवला. हेच ईश्वर योगे भजन कथनाचे खागे, ते एक ईश्वरोद्देशे म्हणितले जे की जे म्हणितले तेची ईश्वर कर्मयोगे भजन कथनाचे खागे, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला विचार आहे. आता या 7-8 अध्यायामध्ये नेमका विस्तार खूप झाला, पण त्याचा संकोच करायचा असेल तर कसा करावा लागेल? ज्ञानेश्वर महाराजांनी या 8 अध्यायाचा संकोच 3 शब्दामध्ये केलाय. या 8 अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलं गेलं, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा संकोच करताना हा विचार बोलून दाखवलाय. 4थ्या अध्यायाच्या शेवटापासून ते सुरू केलं. हेच ईश्वर कर्मयोगे भजन कथनाचे कागे आदरिले शेषभागे चतुर्थाचेनी, चतुर्थाचेनी शेषभागे आदरिले, तिथे त्याचा आरंभ केला गेला. 4थ्या अध्यायाच्या शेवटी ते कुठपर्यंत नेलं? ते विश्वरूप 11वा अध्याय संपे जव आघवा. काय सांगितलं? 11वा अध्याय संपेपर्यंत हे सांगितलं ना. मग या 8 अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला काय काय बोलले सांगा. विस्तारानं सांगता येण्यासारखं आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा संकोच करताना 3 शब्दामध्ये केलाय. या 8 अध्यायामध्ये भगवान एकच गोष्ट बोलले, कर्मे ईशू भजावा. संपलं. आपला मुद्दा इथे आहे, आपल्याला इथपर्यंत यायचंय. काय बोलले ज्ञानेश्वर महाराज? 8 अध्यायामध्ये भगवंतांनी ज्या विचाराचा विस्तार केला, गंमत ही असते नेहमीच, मला अनेकदा हे जाणवतं आणि पुन्हा पुन्हा बोलायला मला कोणताही संकोच वाटत नाही. संकल्पनेचा विस्तार करणं त्या मानानं फार सोपं असतं, पण विस्तारलेल्या संकल्पनेचा संकोच करणं हे नेहमी कठीण असतं. विस्तार करणं फार सोपं असतं. तुम्ही आम्हाला सांगा, एका श्लोकावर तुम्ही 2 महिने बोला, आम्ही बोलू. आम्ही काय, तुम्ही पण, आपण बोलू. कोणी बोलेल, एवढं काय असतं त्याच्यामध्ये? एखादी ओवी घ्या, 1-2 महिने बोला, चालेल ना. त्याला प्रमाण मिळतात, त्याला दृष्टांत मिळतात, त्याला विस्ताराच्या अनेक गोष्टी असतात. प्रमाणातून प्रमाणाची वृद्धी होत राहते, प्रमाणामध्ये आलेल्या दृष्टांताची वृद्धी होत राहते, दृष्टांताचं वैविध्य आपल्याला ठेवता येतं. एक ओवी घेऊन, एक श्लोक घेऊन तुम्ही 2 महिने बोला, 1 महिना बोला, 8 दिवस बोला, बोला ना. फार सोपं आहे. वाढवणं त्या मानानं फार सोपं असतं. इकडून इकडे गेला, त्याच्यातून तो विषय निघाला, त्याच्यातून तो निघाला, त्याच्यातून ज्ञानाचा विषय निघाला, त्याला 4 दृष्टांत मिळाले. त्याच्यात महाभारतातला दृष्टांत हा, रामायणातला दृष्टांत हा, पुराणातला दृष्टांत हा, आपल्या व्यवहारातला दृष्टांत हा, आपल्या महापुरुषांच्या चरित्रामधला हा दृष्टांत. किती दृष्टांत देता येतील? गोष्टीतून गोष्टी वाढत जातात. प्रामाण्याचं वैविध्य देता येतो. योग वासिष्ठामध्ये हे प्रमाण आहे, भागवतातलं हे आहे, महाभारतातलं हे आहे, रामायणातलं हे आहे, उपनिषदातलं हे आहे, पुराणांमधलं हे आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं असं म्हणणं आहे, नामदेवराय असं म्हणतात, एकनाथ महाराजांचं असं म्हणणं आहे, तुकाराम महाराजांनी या संबंधामध्ये असं म्हटलंय. ठीक आहे ना. एका श्लोकावर महिनाभर आनंदानं बोलता येईल, 4 महिने बोला, बोलता येईल. एक ओवी घ्या, 4 महिने बोला, बोलता येईल. पण 4 महिने बोलून झाल्यानंतर त्यांना ऐकणाऱ्यांना असं विचारा की हे 4 महिने जे तुम्ही ऐकलं ते एका वाक्यात सांगा. सगळी अडचण तिथे आहे. विस्ताराच्या भूमिका फार सोप्या असतात, विस्तार करणं त्या मानाने खूप सोपं असतं, पण विस्तारलेल्या विचारांचा संकोच करणं हे नेहमी अवघड असतं. आणि आम्हाला नेहमी संकोचानं बोललं पाहिजे, संकोचानं बोलता आलं पाहिजे. आणि आम्ही संकोचानं बोलावं याचा आग्रह एसटी महामंडळ करत असतं. आपले म्हणणे थोडक्यात सांगा, बस. कमी बोला,
एसटीतले लोक वारंवार आपल्याला सांगतात, कमी बोला, कमी बोला, थोडक्यात. पण आम्हाला थोडक्यात नाही, आम्हाला खूप लांब बोलायचं असतं. ज्ञानोबारायांचं प्रमाण द्यावं, सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण जर द्यायचं झालं तर, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये म्हटलंय, हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. एकनाथ महाराजांचं हरिपाठातलं प्रमाण आहे. हरी बोला नाहीतरी अबोला, बोलू नका. नाहीतर बोलण्याने सगळे प्रश्न मिटतात, या भ्रमामध्ये आपण बरंच बोलत राहतो. या 8 अध्यायामध्ये भगवान नेमकं काय बोलले? या गीतेमध्ये सुद्धा भगवान अर्जुनाला बोलतात. भगवान अर्जुनाला जे सांगतात ते संजय धृतराष्ट्राला सांगतात. आपल्याला गीता माहिती आहे. याच्यामध्ये मुख्य वक्ता भगवान श्रीकृष्ण आहेत, मुख्य श्रोता अर्जुन आहे. संजय वक्तेत पण अनुषंगिक वक्तेत. तो काही तशा अर्थाने भगवद्गीतेचा भाग नाही आहे. धृतराष्ट्र हाही श्रोता आहे पण अनुषंगिक आहे. तो तशा अर्थाने भगवद्गीतेचा भाग नाही आहे. भगवद्गीतेची पूर्वपीठिका किंवा भगवद्गीतेच्या आरंभाकरता लागणारं जे कारण असतं, ते कारण विप्रतिपत्तीजन्य संशय म्हणतात त्याला वेदांताच्या परिभाषेमध्ये. त्याच्याकरता धृतराष्ट्राची नेमणूक आहे. पण धृतराष्ट्र हे तशा अर्थाने भगवद्गीतेचं अविभाज्य अंग होत नाही. पण तरी सुद्धा या सबंध भगवद्गीतेमध्ये संजयाचा एक श्लोक हा सबंध भगवद्गीतेचं मर्म सांगणारा श्लोक मानला जातो. आणि त्या एका कारणामुळे, या एका श्लोकामुळे ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःला संजयाचं कोण कौतुक आहे. काय संजय हुशार आहे, काय संजय हुशार आहे, काय हुशार आहे. संजयाच्या हुशारीचं वर्णन कशा करता? कारण हे सगळं सांगून झाल्यानंतर जेव्हा धृतराष्ट्र पहिल्यांदा विचारतो की काय झालं बाबा युद्धाचं, आणि हे सगळं मध्ये भगवान जे बोलले ते बाजूला टाकून पुन्हा सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वरीमध्ये संजयाला विचारतो, अरे ते मी तुला विचारलं होतं ते युद्धाकरता गेले होते, त्याचं काय झालं परत? हे मध्ये 18 अध्यायाची गंगा वाहून गेली. या माणसाला कल्पनाही नाही, तो पुलावर तसाच कोरडा. ते काय झालं मी तुला विचारलं होतं ना. अरे मला काय वाटतं सांगू का संजया, पांडवांपेक्षा माझ्या मुलाकडे 1.5 सैन्य जास्त आहे. कारण भगवंताची नारायणी सेना याला मिळालेली आहे, त्यामुळे 1.5 सैन्य जास्त आहे. आणि माझ्या मुलांचं सामर्थ्य सुद्धा जास्त आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझी मुलं या युद्धामध्ये जिंकतील. तुला काय वाटतं? मा तुझे ज्योतिष कैसे? तुला काय वाटतं? तुझा अनुमान काय आहे सांग. ज्योतिष म्हणजे अनुमान या अर्थाने. तुझा अनुमान काय सांगतं? आणि त्या वेळेला संजय असं बोलले, मला काय वाटतं ते मी सांगू का? म्हणजे सांग तुला काय वाटतं, कोण जिंकेल? त्यावेळेला संजयाने सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. माझी मती मला असं सांगते, मला असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या खाली बोलताना असं म्हटलंय, यया बोला संजयो म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, आयुष्य जेथे जिणे ते पुढे की गा. आणि कोण जिंकेल तुला असं वाटतं? संजयाने असं काही नाही सांगितलं की पांडव जिंकतील कारण त्यांची बाजू सत्याची आहे, हे कौरव तुझी मुलं हारतील कारण ते असत्याच्या बाजूने येऊ, असं संजय काही बोलले नाही. संजयाने सरधोपट विधान केलं, ज्याचं आयुष्य राहिलंय तो जिंकेल. येर येरांचे मी नेणे, त्या दोघांमध्ये कोण जिंकेल मला माहित नाही, पण आयुष्य जेथे जिणे ते पुढे गे गा. ते जिंकतील, ते जगतील, म्हणजे जगणारे जिंकतील. साहित्याच्या भाषेमध्ये याला अर्थांतरन्यास अलंकार असं म्हणतात. अर्थांतरन्यास अलंकाराचं उदाहरण आहे ज्ञानेश्वरीतलं. अर्थांतरन्यास नावाचा एक अलंकार आहे, संस्कृतामध्ये आहे, मराठीमध्ये तो वापरला जातो, बऱ्याच वेळेला वापरला जातो. संस्कृतामध्ये विशेषत्वाने वापरला जातो. न्यास म्हणजे ठेवणे, दुसऱ्या अर्थाने समोर ठेवणे, याला अर्थांतरन्यास अलंकार असं म्हणतात. साहित्याचा भाग आहे, सोडून द्या. आणि संजय जेव्हा असं बोलले, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम, हे जेव्हा संजय बोलले तेव्हा त्या संजयाचं कौतुक करताना ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाच्या खाली, या श्लोकाच्या विवरणामध्ये असं म्हटलं की मला संजयाचं कौतुक वाटतं.
का कौतुक वाटतं? कारण हा श्लोक म्हणजे संकोच आहे सगळ्या विचाराचा. कोणत्या विचाराचा संकोच आहे? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले, एवं भारताचा आवाका आणोनी श्लोका एका संजये कुरु नायका दिधला हाती. सबंध महाभारताचा म्हणजे 1.25 श्लोकाचा आवाका, 1.25 श्लोकामध्ये महाभारतामध्ये जे सांगितलं गेलं ते संजयाने त्याचा संकोच केला. आणि किती ह्याच्यात आणलं? एका श्लोका. आणोनी श्लोका एका श्लोकामध्ये, अनुष्टुप छंदातला एक श्लोक. अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर असतात. 32 अक्षरामध्ये 1.25 श्लोकामध्ये सांगितल्या गेलेल्या विचाराचा संकोच हा केवळ 32 अक्षरामध्ये करायचा आहे. 32 अक्षरामध्ये. आणोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिधला हाती. कुरुनायक धृतराष्ट्र. या धृतराष्ट्राच्या हातामध्ये संजयाने ठेवला. केवढं कौतुक आहे ज्ञानेश्वर महाराजांना. आणि संजयाचं कौतुक करण्याचं कारण काय? त्याला संकोच करता येतो म्हणून तो ज्ञानोबरांच्या मनाला पटतो. कमी बोलणारे बहुतेक ज्ञानेश्वर महाराजांना आवडत असावेत. मी या अनुमानापर्यंत आलोय, कारण 8:30 वाजलेत. विचार करा ना आपण, 1.25 श्लोक आणि त्याचा संकोच. म्हणून असं म्हटलं जातं गीतेच्या बाबतीमध्ये आणि 18व्या अध्यायाच्या बाबतीमध्ये, ज्याला महाभारत वाचायला वेळ नाही ना त्यांनी फक्त भीष्म पर्व वाचावं. ज्याला भीष्म पर्व वाचायला वेळ नाही ना त्यांनी फक्त 700 श्लोकांची भगवद्गीता वाचावी. ज्याला 700 श्लोक वाचायलाही वेळ नाहीये ना त्यांनी फक्त 18वा अध्याय वाचावा. आणि ज्याला 18वा अध्याय 78 श्लोक वाचायला सवड नाहीये, वेळ नाहीये, त्यांनी फक्त हा शेवटचा श्लोक वाचावा. त्याला सगळं महाभारत वाचल्याचं फल मिळतं. पण ज्याला वेळ नाही त्यांनी, म्हणजे अधोरेखित करण्यासारखी ही गोष्ट आहे. दिवसभर पडू नये पण एकच श्लोक वाचतो असं नाही चालणार. असं ज्याला अजिबात वेळ नाही आहे, मुंबईमध्ये हे सांगावं लागेल, त्याने हे करायचंय. त्याच्याकरता त्याला संपूर्ण महाभारताचा विचार हातात आला असं म्हणता येईल या एका श्लोकामध्ये. आणि म्हणून या 8 श्लोकामध्ये ज्या कर्मयोगाच्या, ज्ञानपूर्व कर्मयोगाचा विचार भगवंतांनी अर्जुनासमोर मांडलाय की ज्याच्याने ज्ञानाचा अधिकार, ज्ञान संपन्नता आणि ज्ञानोत्तर सहज कर्म हे आपल्याकडून जगदुद्धारा करता केलं जाईल, अशा कर्माचं निरूपण जर या 8 अध्यायामध्ये झालं असेल तर या 8 अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं? ज्ञानोबाराय संजयापेक्षा संकोच करून सांगतात, अनुष्टुप छंद सुद्धा नको, 3च शब्द कर्मे ईशू भजावा. एवढंच या या 8 अध्यायामध्ये आलंय. महा कर्मे ईशू भजावा, कर्मानं भगवंताचं पूजन करावं, एवढाच या कर्मयोगाचा ज्ञानपूर्व अवस्थेतला विचार असेल तर आम्हाला संकोच कळालाय. पण कशाचा संकोच केलाय हे कळण्याकरता मला विस्तार करणं आवश्यक आहे. याच्याकरता उद्या आणि परवाच्या सत्रामध्ये हा विस्तार मी करण्याचा प्रयत्न करतो. कर्मे ईशू भजावा म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे त्याची पूर्वपीठिका मी फक्त आज आपल्यासमोर मांडली आहे. या शब्दशः आणि विचारशः आशयशः आपल्याला या 3 शब्दांचा विचार करायचा आहे. तो विचार आपण उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये करू. आज वेळ संपली आहे म्हणून इथे थांबू. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज या प्रवचनमालेचा प्रथम दिवस. पसायदानानं त्याची सांगता होईल त्या अगोदर काही सूचना. प्रसादाची व्यवस्था खाली बाहेर पडताना दोन्ही दारांवर केलेली आहे. आपण नोंदणीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. उद्या ज्यांनी पूर्वी नोंदणी केलेली नाही, यावर्षी पहिल्यांदा श्रवणाला आलेले आहेत, त्यांनी आपली नावनोंदणी अर्थात पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, जेणेकरून होणारे कार्यक्रम आपल्याला सुचवता येतील, कळवता येतील. उद्या वेळेवर कार्यक्रम सुरू होईल याची नोंद आपण घ्यावी. 2 दिवस पुढे येणारा शनिवार आणि रविवार आहे.
हेही लक्षात घेऊन काही व्यवस्था आपल्याला उद्या वाढवाव्या लागतील, त्याची नोंद आहे. पण तरी आपण येताना जर वेळेत आलात 5:45पर्यंत तर चहापान वगैरे घेऊन बरोबर 6:15ला कार्यक्रमाची सुरुवात होईल, 6:30ला व्याख्यानाची सुरुवात होईल. धन्यवाद. पसायदानाकरता निमंत्रित करतोय कुमारी उमा दीक्षित आणि सौ रमा दीक्षित लिमय. पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पावो जो जे वांछील तो ते आहो प्राणी जात वर्षतु सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे ये म्हणेशी विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया